टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। श्री सिमेंट कंपनी गेले 2 वर्ष झाले सिमेंटचं प्रोडक्शन अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आणि त्यामुळे आम्हाला शेती करणं आता सध्या अवघड झालेलं आहे। वेळोवेळी कंपनी बाबी आणून दिलेली आहे। कंपनीचा वेळा ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून तक्रारी केलेल्या आहेत। कंपनी प्रशासन कुठल्या प्रकारची त्याची दखल घेत नाही। प्रत्येक वेळेस काहीतरी थातुरमातुर उडवडूची उत्तरे देतात आणि ह्या दुराळ्यामुळे आमची शेती जवळजवळ आता नापीक होण्याच्या मार्गावर आलेली आहे। त्यामुळे आम्हाला भरपूर त्रास कंपनीचा होतोय। आम्ही आता भविष्यामध्ये या कंपनीविरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत, कारण त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आणि ह्या चारा पिकं जर आम्ही केली तर जनावरं खात नाहीत, खाल्ली तर जनावरं आजारी पडतात। आम्ही दिवसभर रानातनं काम करून गेलो, संध्याकाळी आमच्या डोळ्याला पाणी येणे, छातीत जळजळ करणे, श्वसनाचा त्रास होणे, अशा प्रकारचे आम्हाला आजार तिथं होतात। आणि जे आमच्या रानामध्ये कुठले मजूर आता कामाला येत नाही। कंपनीने हे मोठं उंचचे उंच टावर इथं उभारल्यात, त्याचे पत्रेसारखे वाऱ्याने हालत असतात। त्यामुळे काम करणाऱ्या लोकांच्या मनात कायम भीतीचं वातावरण आहे, ते येत नाहीत। नाईलाजाने आम्हाला स्वतः तिथं करावं लागतं आणि त्याचा त्रास नाईलाजाने आम्हाला होतोय। आमची शेती तर पडीक पडण्याच्या मार्गावर आहेच आहे आणि आम्हालाही त्याच्यापासून भरपूर त्रास होऊन कंपनीवर मात्र उत्तरे देतात। भविष्यात आम्ही ह्या कंपनीच्या विरुद्ध फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार। या ठिकाणी श्री सिमेंट कंपनी पाटज या गावामध्ये ज्या ठिकाणी स्थापित झाली, त्या श्री सिमेंट कंपनीच्या हवेतील धुळीकणामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पिकं नापीक झालीत, जमिनी नापीक झाल्यात, पिकांमध्ये सिमेंटचा थर साचला आहे, जमिनीवरती सिमेंटचा थर साचला आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होतं आहे। या कंपनीकडं पोल्युशन बोर्डाकडं शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यात, परंतु ही सिमेंट कंपनी त्याची दखल घेत नाही। पोल्युशन कंट्रोल बोर्डसुद्धा दखल घेत नाही। म्हणून या ठिकाणी आज आम्ही श्री सिमेंट कंपनीला निवेदन दिलं आहे की शेतकऱ्यांच्या या तुमच्या धुळीच्या कणामुळं जे वायू प्रदूषण झालं आहे त्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला तातडीने पैसे उपलब्ध करून द्या आणि पोल्युशन होणार नाही याची काळजी घ्या। त्याचप्रमाणे या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार दिला जात नाही, तो रोजगार तालुक्यातल्या तर नाही तर जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांना दिला जातो। ते तातडीनं तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना आपण ती कामं दिलेली ती बंद करावीत आणि दौंड तालुक्यातल्या पाटस गावातल्या स्थानिक लोकांनी कामं द्यावीत अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी या ठिकाणी जर त्यांना तातडीनं 2 दिवसात यांना निर्णय घेऊन नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही 17 तारखेला या ठिकाणी ही कंपनी बंद करण्यासाठी गेटवरती आंदोलन शेतकऱ्यासहित आम्ही करणार आहोत। याची कंपनीने दखल घ्यावी।